तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अनुसूचित जातीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी खास संधी चालून आली आहे. कारण भारत सरकार मेट्रोक्त शिष्यवृत्ती योजना ही तुमच्यासाठी आता चालू झालेली आहे. तुम्हाला या योजनेमार्फत तुम्हाला महिन्याचे 700 रुपये ते 1350 रुपये हे तुम्हाला महिन्याचे मिळणार आहे. तुम्हाला मासिक भत्ता मिळणार आहे. तर या योजनेसाठी कोणची पात्रता लागणार आहे, याची अटी काय, शर्ती काय, आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या योजनेचा लाभ घ्या. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये बघा, या योजनेमार्फत अटी व शर्ती दिल्या आहेत, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. यामध्ये जी पहिल्या नंबरची अटी शर्ती आहे, विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. त्यानंतर त्यांनी सांगितले सेकंड नंबरवर, अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखापेक्षा कमी असावे असे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या नंबरवर सांगितले आहे, विद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्यापुढे शिक्षण घेत असलेला असावा. त्यानंतर त्यांनी सांगितले, विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर त्यांनी सांगितलं, फक्त 2 व्यावसायिक अभ्यासासाठीच या योजनेचे लाभ घेता येईल. मित्रांनो, फक्त तुम्हाला 2 अभ्यासक व्यवसायासाठीच तुम्हाला याचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, लाभार्थ्याचे स्वरूप सुद्धा दिले आहे, कशा प्रकारे तुम्हाला या योजनेमार्फत लाभ भेटणार आहे. यामध्ये बघा, या ठिकाणी त्याने सांगितले आहे, अभ्यासक्रमाचे गट निहाय विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दिनांकापासून परीक्षेच्या कालावधीपर्यंत कमाल 10 महिने निर्वाह भत्ता तुम्हाला प्रदान केला जाईल. त्यानंतर त्यांनी सांगितले आहे सेकंड नंबरवर, डे स्कॉलर विद्यार्थ्यांना रुपये 250 ते 700 रुपये प्रतिमाह दराने निर्वाह भत्ता तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी तिसऱ्या नंबरवर सांगितले आहे, वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये 400 ते 1350 रुपये दराने निर्वाह भत्ता तुम्हाला प्रदान केला जाईल. त्यानंतर तुम्हाला चौथ्या नंबरवर त्यांनी सांगितले आहे की निर्वाह भत्ता व्यतिरिक्त महाविद्यालयीन शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क या योजनेमध्ये समाविष्ट केले आहे. म्हणजे जो काही तुमचा महाविद्यालयीन खर्च राहणार आहे तो पूर्ण खर्च तुम्हाला या योजनेमार्फत देणार आहे. म्हणजे भारत सरकार मेट्रोत्तर शिष्यवृत्ती योजनेमार्फत या संपूर्ण योजना तुम्ही लाभ घेऊ शकता. बघा, या ठिकाणी 2022, 23, 24 आणि आता 25ची सुद्धा इथे अर्ज मंजूर झाले. इथे अर्जाची संख्या दिली आहे, ते अर्ज मंजूर झाले आहे. तुम्ही बघू शकता, 35,390 हे अर्ज मंजूर झाले आहे. यामध्ये प्राप्त संख्या बघा, हे 2024 आणि 25चा आकडा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आला असेल की अर्ज कसा करावा. या ठिकाणी बघा, इथे वेबसाईट दिली आहे, तुम्ही इथे जाऊन सध्या तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो, ही ती योजना होती, भारत सरकार मेट्रोत्तर शिष्यवृत्ती योजना. ते मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या नोकरी महाराष्ट्र चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि याची तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी महाराष्ट्र, तर लगेच तुम्ही जॉईन करून घ्या, कारण तुम्हाला अशा प्रकारची माहिती नेहमी तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय शिवराय.